भारताच्या वीरांची गाथा ऐकवायला, देशप्रेम सगळ्यांच्या मनी जागवायला घेऊन आलेत क्रिश आणि बाल्टी बॉय. भारत है हम. भारत है हम. अरे उंदीर गँग स्टूलला ढकलत कुठे घेऊन चालली आहे? अरे तुम्ही लोक काय करताय माय डिअर उंदीर गँग? काल आम्ही बाजारातून चीज आणि बटर घेऊन आलो होतो आणि कृष्णे आम्हाला त्रास देण्यासाठी ते वर लटकवून ठेवलेत. चला मी तुमची मदत करतो. मला सांगा कुठे ठेवायचा आहे तो स्टूल? बाल्टी बॉय स्टूल वर चढतोय. त्याला घाबरवून खाली पडायची हीच चांगली संधी आहे. हा फुगा फोडतो, आवाजाने घाबरून खाली पडेल. आई ग, खूप दुखतंय मला. काय बाल्टी बॉय, निघाली का सगळी हवा? अरे अरे, हे काय चाललंय? काय झालं? हा बाल्टी बॉय उंदीर गँगची मदत करत होता आणि स्वतःच पडला. असा कसा मित्र आहेस रे तू क्रिश? लोकांची मदत करण्यासाठी तर चाफेकर बंधूंनी आपले प्राण पणाला लावले होते आणि एक तू आहेस जो स्वतःच्या मित्रांवर हसत बसलाय. प्रत्येकाने एकमेकाला मदत केली पाहिजे. सांग ना ग ट्रिश, काय आहे त्यांची स्टोरी? हो सांगते ना. हे संस्कृती स्टोरी मोड ऑन. महाराष्ट्रातल्या पुणे शहरातील चिंचवड गावातील रहिवासी होते चाफेकर बंधू, म्हणजेच 3 भाऊ, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर. हे देवळामध्ये देवाची भजनं गात असत. 1857 मध्ये महाराष्ट्रातल्या पुणे शहरात प्लेग सारखा भयानक रोग पसरला. प्लेग या रोगामुळे लोकांच्या काखेत गाठी तयार होऊ लागल्या होत्या. तापामुळे लोक फणफणत होते. या रोगामुळे लोक बेजार झाले होते. अशातच इंग्रज अधिकारी घराघरात घुसून लोकांना गावातून बाहेर घेऊन जात आणि मेडिकल कॅम्प्समध्ये सोडून येत असत. मेडिकल कॅम्पमध्येही त्यांची काहीच निगा राखली जात नव्हती. या तपासणी दरम्यान इंग्रज लोकांवर खूप जुलूम जबरदस्ती करत होते. या जाचामुळे लोक खूप त्रासले होते आणि याचं सगळ्यात मोठं कारण होतं पुण्याचे असिस्टंट कलेक्टर आणि प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड. प्लेग कमिशनर वॉल्टर रँड येत आहेत. सगळ्या घरांची झडती घ्या, कोणालाही सोडू नका. काना कोपऱ्यात तपासून पहा. अगदी कपडे उतरवून चेक करा. कोणी आजारी दिसला तर ताबडतोब त्याला कॅम्प मध्ये टाका. जो कोणी ऐकत नसेल त्याला मारा, झुकवा. मला कोणताही रोगट मनुष्य संपूर्ण पुण्यामध्ये दिसला नाही पाहिजे, नाहीतर तुम्हा लोकांना कठोर शासन केलं जाईल. जशी वॉल्टर चार्ल्स रँडने त्यांच्या शिपायांना ही ऑर्डर दिली, त्यांनी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. कपडे काढ लवकर, फास्ट फास्ट. आम्हाला काहीच झालं नाहीये साहेब. आम्हाला तर ताप सुद्धा आला नाहीये. बघा तुम्ही. आम्हाला जाऊ दे साहेब, आम्हाला सोडा. इंग्रजांचा अन्याय असाच वाढत गेला. प्लेग या रोगाच्या नावावर इंग्रज सैनिकांनी स्त्रिया आणि मुलांना खूप त्रास दिला, विशेष करून त्यांना ज्यांना काहीच झालं नव्हतं. इंग्रजांनी लोकांना लुटायलाही सुरू केलं. वॉल्टर चार्ल्स रँड आणि त्यांच्या सैनिकांच्या अत्याचारामुळे चाफेकर बंधू आणि त्यांचे मित्र महादेव विनायक रानडे आणि खंडेराव साठे रागाने पेटून उठले आणि इंग्रज सरकारशी लढण्यासाठी चाफेकर बंधूंनी चाफेकर व्यायाम मंडळ सुरू केलं. आता खूप झालं. त्या रँडच्या शिपायांनी ना मुलांना सोडलं ना महिलांना. या इंग्रजांना सडेतोड उत्तर द्यायलाच हवं. हो दामोदर, या इंग्रजांनी तर मंदिरातही लुटमार करायला सुरुवात केली. महादेव दादा, चला यांना धडा शिकवूया. साठे शिपायांशी लढून किंवा त्यांना मारून काहीच फायदा होणार नाही. तर त्यांना अशा ऑर्डर्स देणारा तो इंग्रज अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड आहे. त्याला जर का आपण संपवून टाकलं तर सरकार थरथर कापेल आणि हे सगळे अत्याचार बंद होतील. अगदी बरोबर अण्णा. सांग काय करावं लागेल? वासुदेव, उतावीळपणे नाही तर आपल्याला खूप सावधपणे तयारी करावी लागणार आहे. बरोबर बाळकृष्ण. यासाठी आपल्याला जे जे हवंय ते सगळं साहित्य एकत्र करूयात.
चाफेकर बंधू आणि त्यांचे मित्र प्लेग ऑफिसर रँडला मारण्याच्या तयारीला लागले. बाळकृष्णने लपून रँडवर नजर ठेवायला सुरुवात केली. त्याचं दिवसभराचं शेड्यूल काय आहे, किती बॉडीगार्ड्स आहेत वगैरे वगैरे. महादेव एका फॅक्टरी मधून गन पावडर मिळवतात आणि दामोदर साधूचा वेश धारण करून गन मिळवण्यासाठी सूर्योदय होण्याआधीच एका पोलीस स्टेशन मध्ये पोहोचतात, जे बजरंग बलीच्या मंदिराच्या शेजारीच होतं. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. पुजारी आहे, पूजा करण्यासाठी आलो आहे. सकाळचा पहिला प्रहर असल्या कारणाने पोलीस साखर झोपेत होते. याचा फायदा उचलून दामोदर पोलीस स्टेशनच्या मागे पडलेल्या वाळलेल्या गवताला आग लावतात. दामोदरच्या किंचाळा ऐकताच तिथे उपस्थित असलेले पोलीस आग विझवायला पोलीस स्टेशनच्या मागे पळतात आणि संधी बघून दामोदर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घुसून त्यांच्या रायफल्स आणि गन्स उचलून घेऊन जातात. पूर्ण तयारी झाल्यानंतर सगळे पुन्हा एकदा व्यायाम मंडळात भेटतात. दामोदर, आपली सगळी तयारी पूर्ण झालीये. आपल्याकडे रायफलींसह आता बंदुका आणि तलवारीही आहेत. सांग, केव्हा धमाका करायचा आहे? उद्या राणी व्हिक्टोरियाच्या राज्याभिषेकाचा 60वा वर्धापन दिन आहे. खबर मिळाली आहे की गणेश कुंड मध्ये असलेल्या गव्हर्नर बंगल्यावर होणाऱ्या समारंभात रँड देखील जाणार आहे. तिथे आपणही पोहोचायचं. उद्या वॉल्टर रँडची शेवटची रात्र असेल. दामोदर अण्णा, तुमची योजना काय आहे? बाळकृष्णाच्या म्हणण्यानुसार रँडची बग्गी 4 चाकांची आहे. मी आणि बाळकृष्ण. दामोदर सगळ्यांना प्लॅन समजावतात. समजलं सगळ्यांना? होय. जशी वॉल्टर रँडची 4 चाकी बग्गी गव्हर्नरच्या बंगल्यातून बाहेर येईल, मला बोलायचंय, गोंदिया आला रे. या शपथ घेऊया. आमच्या भारत मातेला या जुलमी इंग्रजांपासून आम्ही स्वतंत्र करूनच राहणार. वॉल्टर रँड, आता तुझं काही खरं नाही. प्लॅननुसार सगळे गणेश खिंडीत गव्हर्नरच्या बंगल्याजवळच्या रस्त्यावर पोहोचतात. दिवाळीसारखा उत्सव सुरू होता. लोक फटाके उडवत होते. बऱ्याच लोकांचं त्या रस्त्याने येणं जाणं चाललं होतं. चाफेकर बंधू झाडांच्या मागे लपून आपापल्या पोझिशन्स घेतात. वासुदेव आणि महादेव गव्हर्नर बंगल्याच्या समोर लपून बसतात आणि बाळकृष्ण आणि दामोदर थोड्याच अंतरावर लपतात आणि रँडच्या बग्गीची वाट पाहू लागतात. मग थोड्याच वेळानंतर वासुदेव यांना काहीतरी दिसतं. मला वाटतंय समारंभ संपलाय. लोक बाहेर येण्यास सुरुवात झालीये. 4 चाकी बग्गी, असं वाटतं हीच वॉल्टर रँडची बग्गी आहे. गोंदिया आला रे, गोंदिया आला रे. वासुदेवचा आवाज ऐकून दामोदर आणि बाळकृष्ण एकमेकांना इशारा करतात. जशी ती बग्गी समोर येते, बाळकृष्ण लगेच त्यांच्या शर्टात लपवलेलं पिस्तूल काढतात आणि वेगाने बग्गीच्या मागे चढून बग्गीच्या आतमध्ये बसलेल्या पॅसेंजर्सना गोळ्या झाडतात. शाब्बास बाळकृष्ण, तू रँडचा वध केलास. त्याच्या अत्याचारांपासून आता लोकांना मुक्ती मिळेल. पण तेव्हा दामोदर यांना पुन्हा वासुदेव यांचा आवाज ऐकू येतो. गोंदिया आला रे. काय? गोंदिया आला रे. पुन्हा? हा काय गोंधळ आहे? वासुदेवांनी पुन्हा गोंदिया आला रे आला असं का बोलले? कारण बाळकृष्णने ज्या बग्गीवर गोळ्या झाडल्या त्या बग्गीत वॉल्टर रँड तर नव्हताच. त्याचा असिस्टंट लेफ्टनंट आर्यस होता, जो मारला गेला. मग काय वॉल्टर रँड त्या दिवशी वाचला नाही? अगं मग त्याला कसं काय मारलं? हो सांगते. वासुदेव पहिल्या बग्गीवर झालेला हल्ला बघतच होते की त्यांना मागून येताना आणखी एक 4 चाकी बग्गी दिसू लागते. बाळकृष्ण यांनी चालवलेल्या पहिल्या गोळीचा आवाज ऐकून त्या बग्गी मधून एक इंग्रज ऑफिसर ओरडत विचारतो, ड्रायव्हर, काय झालं? हा कसला आवाज आहे? त्या इंग्रज ऑफिसरला पाहून वासुदेव हैराण होतात. महादेव, रँड तर या बग्गीमध्ये. दामोदर अण्णाला सांगावं लागेल. आणि म्हणूनच वासुदेव पुन्हा एकदा ओरडले, गोंदिया आला रे, गोंदिया आला रे, जे दामोदर यांनी ऐकलं. काय? पुन्हा? याचा अर्थ त्या बग्गीमध्ये वॉल्टर रँड नव्हता. आज काही केल्या तुला मरावंच लागेल रँड. दामोदर त्यांची पिस्तूल काढून बग्गीच्या मागे धावतात आणि बग्गीवर मागे चढून वॉल्टर रँडला गोळी झाडतात.
वॉल्टर रँड हॉस्पिटलमध्ये 12 दिवसांनंतर 3 जुलै 1857 मरण पावला. इंग्रज सरकार यामुळे खूप क्रोधिष्ट झालं आणि सरकारने खूप लोकांना पकडून जेलमध्ये बंद करून टाकलं. रँडला मारणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने तब्बल 20,000चं इनाम ठेवलं, जी त्या काळी खूप मोठी रक्कम होती. बरोबर ना संस्कृती? बरोबर. त्या रकमेच्या लालसेपायी चाफेकर बंधूंचे मित्र गणेश द्रविड आणि रामचंद्र द्रविड या 2 भावंडांनी दामोदर बाबतीत इंग्रज सरकारला खबर देऊन टाकली आणि मग इंग्रज सरकारने दामोदर यांना मुंबईहून अटक केली. 18 एप्रिल 1898 रोजी दामोदर यांना फाशी देण्यात आली. डिसेंबर 1898 मध्ये बाळकृष्ण सुद्धा निजामाच्या राज्यातील जंगलातून पकडले गेले. 8 फेब्रुवारी 1899 ला द्रविड बंधूंना त्यांच्या फितुरीची शिक्षा वासुदेव, महादेव आणि साठे यांनी देऊन टाकली. गणेश, रामचंद्र, याच गोळीबारानंतर वासुदेव आणि महादेवही पकडले गेले. वासुदेव, महादेव आणि बाळकृष्णांना मे 1899 मध्ये फाशी देण्यात आली आणि साठे यांना कारावासाची शिक्षा झाली, कारण ते अल्पवयीन होते. त्रिश, बाल्टी बॉय, चूक झाली. आजपासून मी या सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन, चाफेकर बंधू आणि त्यांच्या मित्रांप्रमाणे. अभिमानाने म्हणा. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश, त्रिश आणि बाल्टी बॉय, भारत है हम, दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत Amazon प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.